त्या पित्या. आणि आज पुन्हा आम्ही जे इथं आहोत, इव्हन जे टीव्हीवर पाहणारे आहेत, प्रभू प्रत्येकासाठी प्रार्थना करतो का आज तुझं वचन त्यांना आत्म्यातून ग्रहण करण्यास कृपा दे. प्रभू आजच्या सहभागितेद्वारे त्यांना अधिक तुझं वचन स्पष्टपणे समजून त्यांना आत्मिकरित्या तू तयार कर आणि त्यांच्यात तुझा गौरव होऊ दे. कारण आज जे काही तू वचन देईल, हा वचनाद्वारे तू आम्हाला बोध करणार आहे आणि त्यातून आम्हाला शिकायचं आहे माझ्या परमेश्वरा, जेणेकरून आम्ही आमचं तारण टिकून ठेवू शकतो, आम्ही सुखलोकात प्रशस्तपणे प्रवेश करू शकतो आणि आम्हाला तुझा गौरव होईल. आम्ही सर्व गौरव तुला देतो आणि केली प्रार्थना प्रभू येशूच्याच नावात मागतो आणि स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ओके, आजचा जो विषय आहे तो थोडासा डीप आहे, बायबल टीचिंगमध्ये आहे आणि आपण या संदर्भात बघणार आहोत की आमचं जीवन. आजचा जो विषय आहे थोडासा विषय मोठा आहे, तो तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की आज आम्ही पाहणार आहोत की आमचं जीवन आणि इस्रायल लोकांचं जीवन, जे मिस्रातून ते बाहेर पडले, यामध्ये काय साम्यता आहे, याच्यामध्ये काय साम्यता आहे, हा आजचा विषय आहे आणि त्यातून परमेश्वर आम्हाला शिकवल. प्रेज द लॉर्ड. विषय आला लक्षात. आपलं जीवन, कोणाचं? आपलं जीवन. कशा प्रकारे आम्हाला प्रभूंनी बाहेर काढलं आणि कोणता मार्ग आम्हाला प्रगट केला, त्याच प्रकारे कशा प्रकारे इस्रायल लोकांना प्रभूंनी बाहेर काढलं आणि कशा प्रकारे त्यांना वाट प्रगट केली, त्यांच्या जीवनातून आम्हाला बोध घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि दोघांमध्ये, त्या काळामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये काय साम्यता आहे. ज्या प्रकारे उपदेशकाच्या पुस्तकात लिहिलं आहे का जे घडतंय ते ऑलरेडी घडून गेलं आहे, जे घडतंय ते ऑलरेडी घडून गेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला बायबलमधून मी तुम्हाला ते रेफरन्स देईल आणि पवित्र आत्मा आम्हाला मदत करेल काही कुठं पहिले घडून गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी एक एक पॉईंट वेगवेगळ्या प्रकारे आपण शिकणार आहोत. काही प्रकारचे प्रश्न आपल्या मनात आहेत आणि देवाच्या कृपेने एक एक वेगळा विषय आपण समजून घेणार आहोत. तर तुमचा पेपर पेन जे असेल रेडी ठेवा. एक एक पॉईंट तुम्ही लिहून घेऊ शकता आणि तुम्हाला समानता काय आहे हे देवाच्या कृपेने कळत. प्रेज द लॉर्ड. तर मी बोर्डवर ते तुम्हाला एक्सप्लेन करेल एक एक गोष्ट आणि इस्रायल संगती कशी संलग्न आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहू या ठिकाणी साम्यता आपण पाहणार आहोत की पहिलं आपण आपल्या जीवनाबद्दल पाहणार. जे वरचं जीवनक्रम मी सांगितलं आहे आपल्या जीवनाबद्दल आहे. कोणाबद्दल? आपला. आणि खालचा जीवनक्रम मी लिहिला आहे इस्रायलबद्दल. कोणाबद्दल? इस्रायल. आपल्यामध्ये आणि इस्रायलमध्ये काय साम्यता आहे, एक एक पॉईंट मी या ठिकाणी समजून सांगेल. की पहा, या ठिकाणी लिहिलं आहे जुनं जीवन. कसं? आपलं जुनं जीवन कसं होतं? पापा आणि शापाने भरलेलं. यस, आपलं जुनं जीवन जे होतं त्याच्यामध्ये पाप, शाप होतं, कर्ज होते, आजार होते, या सर्व गोष्टी आपलं जुनं जीवन ग्रासलेलं होतं. बरोबर आहे? हे सर्वांना माहिती आहे. आम्ही यातून बाहेर पडण्यासाठी काय उभा केला? वधस्तंभ. काय उभा केला? वधस्तंभ. आणि येशूद्वारे, प्रेज द लॉर्ड, कोणाला दिलं? येशूला. आणि बायबल सांगतं की येशूद्वारे आम्हाला नवीन जीवन मिळालं. कसं जीवन मिळालं? नवीन जीवन मिळालं. आणि नवीन जीवन फक्त मिळालंच नाही तर ते आशीर्वादित जीवन मिळालं. कसं जीवन मिळालं? आशीर्वादित. आणि परमेश्वरांनी आम्हाला नवीन जीवनात आणून आम्हाला पुढची वाटचाल दाखवली, ती म्हणजे काय? सुखलोकाची. कोणती? इथपर्यंत कळतं. एक एक पॉईंट मी घेतोय. आमचं जीवन पाप आणि शापाने भरलं होतं, जुनं जीवन. त्यासाठी कोणाला पाठवलं बाहेर काढण्यासाठी? येशूला. येशूद्वारे आम्हाला बाहेर काढलं. काय केलं? बाहेर काढलं आणि नवीन जीवन मिळालं. कसं जीवन मिळालं? ते जीवन कसं आहे? आशीर्वादित. कसं आहे? आशीर्वादित. आणि पुढची वाटचाल म्हणजे काय? प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी हे कोणाच्या जीवनाबद्दल आहे? आपल्या जीवनाबद्दल. कोणाच्या जीवनाबद्दल? आपल्या. आता इस्रायलच्या जीवनामध्ये काय साम्यता आहे? ज्या प्रकारे आमचं जीवन पाप आणि शाप आणि कर्जाच्या बंधनात होतं, त्याच प्रकारे इस्रायल पण कोणाच्या गुलामगिरीमध्ये होतं? आणि मिस्राचा आत्मिक अर्थ काय होतो? बंधन. मिस्राचा जो हिब्रू मिनिंग आहे त्याचा अर्थ काय होतो? बंधन, बॉन्डेज, बंधन. ज्या प्रकारे प्रभूंनी आम्हाला बाहेर काढण्यासाठी येशूला पाठवलं, त्याच प्रकारे इस्रायलला मिस्रातून बाहेर काढण्यासाठी कोणाला पाठवलं? प्रेज द लॉर्ड. मी समानता दाखवतोय. दोघांमध्ये साम्य काय आहे? या ठिकाणी जसं आपण बंधनात होतो, येशूला पाठवलं. मिस्रात इस्रायल बंधनात होतं, म्हणून त्या ठिकाणी कोणाला पाठवलं? मोशेला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना पण बाहेर काढून नवीन जीवन दिलं. ज्या प्रकारे आम्हाला आशीर्वाद जीवन दिलं, त्यांनाही 40 वर्ष त्यांचा प्रतिपाल कुणी केला? देवाने. या ठिकाणी नवीन जीवनामध्ये जेही आशीर्वाद आहेत कोणाच्या वधस्तंभाद्वारे आहेत? आणि आपण कशाच्या खाली आहोत? कृपेच्या. जे काही आम्हाला मिळतं कोणाच्या कृपेने मिळतं?
देवाच्या. आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वादित जीवन आम्हाला आहे सर्व कृपेद्वारे आशीर्वाद आहे. कशाद्वारे? कर्माद्वारे नाही, सर्व कशाद्वारे? कृपेद्वारे. या 40 वर्षामध्ये पण यांच्या ताकदीद्वारे काहीच नाही, सर्व कशाद्वारे होतं? प्रेज द लॉर्ड. 40 वर्ष कपडे फाटले का? त्यांचे चप्पल जुने झाले का? नाही. त्यांनी काय शेती केली का? म्हणजे या ठिकाणी ज्या प्रकारे आम्हाला कृपेद्वारे सर्व काही मिळतं, त्या अरण्यात देखील प्रभूची कृपा त्यांच्यावर विपुल झाली. म्हणजे त्यांच्या आणि आमच्या जीवनामध्ये काय आहे? साम्यता. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी पहिली साम्यता. आता ज्या प्रकारे आम्हाला पापातून बाहेर काढण्यासाठी कोणाला पाठवलं? मग आम्ही कशाद्वारे बाहेर पडू शकतो? विश्वासाद्वारे. कशाद्वारे? योहान 3:16. आम्ही काही केलं का व्यक्तिगत? आम्हाला काय करावं लागलं? फक्त प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी आमचं जुनं जीवन कसं होतं? पाप आणि शापानी भरलेलं. आम्हाला बाहेर काढण्यासाठी कोणाला उंच केलं? आपण स्वतःहून काही केलंय का? आपण कोणती किंमत मोजली का? आम्हाला एकच काम करायचं, ते म्हणजे काय ठेवायचा? विश्वास. म्हणजे आम्ही काही नाही केलं, आमची लढाई कोण लढला? प्रेज द लॉर्ड. पापा शापातून लढण्यासाठी आम्हाला काही करावं लागलं नाही, सर्व केलं येशूनी. पण बायबल सांगतं का योहान 3:16 तुम्ही काय ठेवावा? विश्वास. आणि विश्वासाद्वारे तुम्ही या बंधनातून मोकळे होता. प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे हे जे इस्रायल होतं हे मिस्राच्या बंधनात होतं. आणि ज्या प्रकारे आम्हाला इथं विश्वास ठेवायचा, त्याच प्रकारे बायबल सांगतं का ज्यावेळेस हे लोक समुद्राच्या जवळ आले त्यावेळेस परमेश्वर इस्रायल लोकांना काय म्हणला? स्थिर उभे राहा. काय म्हणाला? हा, तुम्ही स्थिर उभे राहा, कारण लढाई तुमची नाहीये, लढाई परमेश्वराची आहे. म्हणजे या ठिकाणी साम्यता आम्हाला कळती का इथं देखील विश्वासाला सुटका मिळाली आणि इथं देखील कशाला सुटका मिळाली? प्रेज द लॉर्ड. काढूया माहितीसाठी निर्गम 14वा अध्याय. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरता करणार आहे ते पहा. हा, काय म्हणला परमेश्वर? स्थिर उभे राहा, भिवू नका, स्थिर उभे राहा. म्हणजे ज्या प्रकारे परमेश्वराने यांना म्हणजे आम्हाला बंधनातून काढण्यासाठी आम्हाला काय करावं लागलं का? फक्त आम्हाला काय ठेवायचं? त्याच प्रकारे इस्रायलला देखील या बंधनातून काढण्यासाठी काहीच करायचं नाही, फक्त कसं उभं राहायचं? म्हणजे काय ठेवायचा? का ही लढाई तुम्हाला लढावी लागणार नाही, परमेश्वर तुमची लढाई लढणार. आणि जर तुम्ही स्थिर उभे राहणार तर देव लढणार आणि तुम्ही बाहेर पडणार. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी ही साम्यता त्यांच्या आणि आमच्या जीवनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत कळलं का? पहिली साम्यता त्यांच्या आणि आमच्या जीवनामध्ये कळलं. ओके, फर्स्ट पार्ट कळलं झाला. आता मी सेकंड पार्टकडे जाईल. सेकंड पार्टमध्ये जी साम्यता आहे ती आपण या प्रकारे बघणार आहोत की आमचं जुनं जीवन कशाने भरलं होतं? पाप आणि शाप. त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी कोणाला पाठवलं? हां, मी सेकंड पॉईंट कव्हर करतो. एक पॉईंट कळला पहिला. सेकंड पॉईंट, आमचं जीवन भरलं होतं पाप आणि शाप, त्याच्यातून कोणाला पाठवलं बाहेर काढण्यासाठी? हां, येशूने आम्हाला काय केलं त्याच्यातून? हां, कसं दिलं? नवीन जीवन. पण नवीन जीवन भेटल्यानंतर लगेच स्वर्गात गेलोय का आपण? आमचं शेवटचं स्थान कोणतं आहे? बरोबर आहे. येशूद्वारे आम्हाला बाहेर तर काढण्यात आलं, नवीन जीवन मिळालं, पण नवीन जीवनासाठी आम्हाला वाटचाल करायची. काय करायची? वाटचाल. कारण अजून प्रभू येशू आलेला नाही किंवा अजून आमचा मृत्यू झालेला नाही. म्हणजे आम्हाला इथं पोहोचायचं. कुठे पोहोचायचंय? सुखलोकात. पण होऊ शकतं का मध्ये गडबड होईल, आम्ही देवाची आज्ञा पाळणार नाही, देवाच्या वचनाप्रमाणे चालणार नाही, आणि म्हणून आम्हाला कोणीतरी सहाय्यता पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून योहानाच्या पुस्तकात प्रभू काय म्हणतो? मी जातो आणि तुम्हासाठी कैवारी पाठवतो. मी जातो आणि तुम्हासाठी कोण पाठवतो? कैवारी. म्हणजे तो तुम्हाला मी जे काही सांगतो ते तुम्हाला सांगणार आहे, तो तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवणार आहे, जेणेकरून येशूने जे तुम्हाला पापाशापातून बाहेर काढलं आणि नवीन जीवन दिलं, हे नवीन जीवन तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवणार, हे तुम्ही गमावणार नाही. आणि जी वाटचाल तुम्हाला सुखलोकाकडे करायची, पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल आणि तुमची वाटचाल पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. येस, पवित्र आत्म्याचं काम असते. आपण वाचूया योहान शुभ वर्तमान जर आपण काढलं तर 8वा अध्याय 16 आणि 26 वचन. मग मी बापाला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल, यासाठी की त्याने तुम्हाबरोबर सर्व काळ राहावे. प्रेज द लॉर्ड. हां, पुढचं वचन नीट करा. बाप माझ्या नावाने पाठवील, तो पाराक्लेत म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आता आम्हाला कुणी बाहेर काढलं आणि मार्ग कुणी प्रगट केले आम्हाला जीवनाचे?
प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी का येशूने आम्हाला बाहेर काढलं, येशूने मार्ग देखील शिकवला, पण त्या मार्गावर चालण्यासाठी कुणीतरी आम्हाला आठवण करून देणारं पाहिजे, कुणीतरी आम्हाला आतून हलवणारं पाहिजे, कुणीतरी आतमधून प्रोत्साहन देणारं पाहिजे, कुणीतरी त्या वचनाचा उलगडा सांगणारं पाहिजे. जरी या ठिकाणी पाळक उभा असतो, पण पाळक नाही बोलत, कोण बोलतो? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. जरी बायबल तुमच्या समोर आहे, वचन त्याच्यामध्ये आहेत, पण ते वचन ऑटोमॅटिक नाही बोलत, त्याद्वारे पवित्र आत्मा आमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. कळतं नाही इथपर्यंत का येशूने आम्हाला काय केलं? बाहेर काढलं, नवीन जीवन दिलं, पण नवीन जीवन मध्येच संपू नये आणि ख्रिस्ताचं रक्त व्यर्थ जाऊ नये म्हणून कोणाचं स्वाधीन केलं? आता पवित्र आत्म्याचं काम आहे का त्यांनी आम्हाला कुठे घेऊन जावं, आणि आम्ही कसं जाणार की तू आम्हाला थकू देणार नाही, तो आम्हाला निराश होऊ देणार नाही. ज्याही वेळेस संकट, ज्याही वेळेस त्रास, ज्याही वेळेस वेगवेगळ्या गोष्टी आमच्यावर हवी होतील, पवित्र आत्मा आतमधून जे जे वचन आमच्या हृदयात स्टोर आहे तो बाहेर काढतो. त्या वचनामध्ये पुन्हा पुन्हा आमच्याशी बोलतो, आम्हाला बोध करतो, आम्हाला आठवण करून देतो, नवीन नवीन द्वारे आम्हाला प्रोत्साहन भरतो, जेणेकरून आम्ही खचू नये, आत्म्यात आम्ही पुन्हा सजीवित व्हावं आणि आमची वाटचाल आम्ही पूर्ण करावी. प्रेज द लॉर्ड. म्हणून कोणाचे स्वाधीन केलं आम्हाला? प्रेज द लॉर्ड. येशूने आम्हाला बाहेर काढून डायरेक्ट सुखलोकात पाठवलेलं नाही. येशूने कसं काम केलं? फक्त कोणून बाहेर काढलं आणि नंतर कोणाला स्वाधीन केलं? कारण तो वरती निघून गेला, नंतर तो निघून गेला आणि नंतर आम्हाला कोणा स्वाधीन केलं? आता पवित्र आत्मा आम्हाला वचनाद्वारे, सेवकांद्वारे बोध करतो, शिकवतो, सांगतो, जेणेकरून आमची वाटचाल व्हावी कुठं? प्रेज द लॉर्ड. हे कोणा जीवनाबद्दल बघतोय आपण? मी पुन्हा सांगतो की आपलं जीवन आणि इस्रायलचं जीवन सारखं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे आम्हाला प्रभू येशूने बाहेर काढलं, पुन्हा इस्रायलकडे जाऊ. इस्रायलला मिस्रातून कुणी बाहेर काढलं? काढणारा परमेश्वरच होता, पण जसं प्रभू येशूला उपयोगात आणलं तसं या ठिकाणी प्रभूने कोणाला उपयोगात आणलं? पण बायबल सांगतं की जसं प्रभू येशूने आम्हाला बाहेर काढलं, कोणाचं स्वाधीन केलं? कारण पवित्र आत्म्याचं काम आहे आता कुठे घेऊन जायचं? प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे परमेश्वरांनी मोशेला पाठवून इस्रायलला मिस्राच्या दास्यातून बाहेर काढलं आणि प्रवास पूर्ण मोशेने केलेला नाही, तर अर्ध्या वाटेत त्यांनी कोणाकडे हँडओव्हर केलं? आता यहोशू त्यांना कुठे घेऊन जाणार? प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी मोशे येशूला दर्शवतो आणि यहोशुआ प्रेज द लॉर्ड. आणि हे कनान देश जे फक्त आम्हाला वाटतं का देश आहे, पण हे पण कशाला दर्शवतो? देवाच्या सुखलोकाला. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? हाय चाललंय जरा डोक्यावर. कळतंय? मोशे दर्शवतो येशूला, यहोशुआ दर्शवतो आणि हे कनान दर्शवतो सुखलोकाला. प्रेज द लॉर्ड. ही दोघांमध्ये साम्यता आहे. ही दोघांमध्ये काय? साम्यता आहे. म्हणून उपदेशक सांगतं की जे चाललंय ते ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. उपदेशक मध्ये काय लिहिलंय? जे चाललंय ते ऑलरेडी होऊन गेले, म्हणजे आता आपण जे या कंडिशन मध्ये हे ऑलरेडी होऊन गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याच्यातून आपण काय केलं पाहिजे? शिकलं पाहिजे. त्याच्यातून आपण काय केलं पाहिजे? शिकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस टेन्शन आलं, त्रास आलं, तर मोशेचं पुस्तक वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल का मी पहिला व्यक्ती नाही का ज्याच्यातून चाललोय, याच्या अगोदर सगळं इकडं होऊन गेले. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो ठिकाणी? कधी कधी असं वाटतं का प्रभू माझ्याच जीवनात असं का तसं का, तर ते म्हणतो तू पहिला नाहीये. कोणाचं पुस्तक बघ, तिकडे ऑलरेडी तुझ्याकडे झालं ना, ते ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हा, तिसरी समानता आपण बघतोय. पहा आपलं जुनं जीवन. ओके, जुनं जीवन कशाने भरलं होतं? कशाने भरलं होतं? पाप आणि शाप. आपण काय घेतला? हा, पण बाप्तिस्मा घेतण्या अगोदर काय केलं आपण? हा, आपण काय करतो? पश्चाताप. काय करतो आपण? पश्चाताप. पश्चाताप करून आपण प्रभूचा स्वीकार करतो. मग बायबलला असं लिहिलंय का पिता, पुत्र आणि पवित्र आत्मामध्ये तुम्ही काय घ्या? हा, आता पहा याचा एक भेद मला सांगायचा आहे सध्याच्या जीवनामध्ये आणि जे ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. जसा पापी शापी व्यक्ती होता, परमेश्वराच्या बरोबर होता का? प्लीज बोला.
हे रहस्य मला सांगायचं. पहिलं जीवन कसं होतं? त्यावेळेस परमेश्वर आमच्या बरोबर आहे का? आहे का? हेच मला फरक सांगायचा आहे आत्ताचा आणि त्या काळाचा बी. आम्ही पापी शापी आम्ही कसे असो, परमेश्वर नेहमी आमच्या बरोबर आहे. बायबल सांगतात प्रभूचे नेत्र या पृथ्वीवर 24 तास धावत फिरतात. ते कोणाला पाहतात? कारण आपण कोणाची निर्मिती आहोत. आपण त्याची भक्ती करो न करो तो आपल्याला प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. यस, बायबल सांगतं तो अनाथांची प्रार्थना ऐकतो. काय लिहिलं शब्द? अनाथ म्हणजे कोण? ज्याचं ज्याला पिता परमेश्वर माहित नाही त्या अनाथाबद्दल परमेश्वर बोलतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला पिता परमेश्वर आहे म्हणून आता आम्ही अनाथ नाही, पण ते म्हणतो मी अनाथांची प्रार्थना ऐकतो. म्हणजे ज्यांचा पिता मी तर त्यांचा पिता आहे, पण ते मला पिता मानत नाही म्हणून ते कसे आहेत? पण ऐक ना, मी अनाथांची पण प्रार्थना. मग प्रभू त्यांच्या बरोबर नाही का? म्हणून मी विचारलं का आमचं जुनं जीवन पाप आणि शापाने भरलं होतं, तर प्रभू आमच्या बरोबर नव्हता का? प्रभू आमच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. जुनं जीवन कसं होतं? तर प्रभू याच्या बरोबर आहे. प्रभू याच्या पण जसा पश्चाताप करतो, काय करतो? आणि विश्वासाने प्रभूचा स्वीकार करतो, जो परमेश्वर त्याच्या बरोबर आहे तो परमेश्वर त्याच्यामध्ये जाणार. प्रेज द लॉर्ड. कळतं का ठिकाणी अवघड चाललंय? पापी शापी होता तर परमेश्वर कसा आहे? पण मध्ये नाही. बरोबर आहे पण का? कारण खोली कशी आहे? घाण आहे. खोली कशी आहे? खोली घाण आहे म्हणून बाहेर थांबला. एकदा झटक झाड कमी आतमध्ये बाप्तिस्मा घेतला का खोली काय झाली? झटकली. मग जो प्रभू संगती होता तो आतमध्ये आला. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी असं लिहिलंय, आपण वाचूया तसं बघा. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 17वे वचन. तो खरेपणाचा आत्मा आहे, ज्याला जगाच्याने घेवत नाही, कारण ते त्याला पाहत नाही व त्याला ओळखत नाही. तुम्ही तर त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये असणार. प्रभू येशू भविष्याबद्दल सांगतो. कशाबद्दल? तो म्हणतो का तो तुमच्या लास्ट वर्ड कंप्लीट करा. पुन्हा आपलीच इकडे लक्ष द्या. बोला. तो तुम्हाबरोबर राहतो. कसं राहतो? तुम्हाबरोबर राहतो. पुढे काय लिहिले? व तुम्हामध्ये असणार. भविष्यात नाही कळलं. प्रभू येशू शिष्यांची ज्यास बोलत होता तोपर्यंत पवित्र आत्मा खाली आलेला नव्हता, म्हणून तो त्याच्या बरोबर आहे. प्रभू येशू त्याच्या, पण तो म्हणतो आता तो तुझ्यामध्ये असणार आहे. का? कारण मी जाईल, पवित्र आत्मा तुझ्यामध्ये येईल. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वाचा लास्ट वर्ड. तो तुम्हा बरोबर राहतो. म्हणजे कसं? संगती. कसं? मध्ये नाही. कसं? आणि तो म्हणतो पुढे रीड करा. तुम्हा कशात वापरलाय? तुम्हा बरोबर आणि तुम्हा मध्ये फरक आहे. तुम्हा बरोबर आणि तुम्हा मध्ये फरक आहे. तुम्हा बरोबर म्हणजे असं आणि तुम्हा मध्ये म्हणजे आतमध्ये. प्रेज द लॉर्ड. कळतं ठिकाणी. म्हणजे बाप्तिस्मा घेतल्यानंतर जो परमेश्वर आमच्या बरोबर होता, ज्याने आम्हाला आमची पापाची जाणीव करून दिली, खोली स्वच्छ केल्यानंतर तो पवित्र आत्मा आता आमच्यामध्ये येऊन राहू लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कळतो फरक? आता जे झालंय ते ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. कोणाबद्दल? इस्रायल बद्दल. कोणाबद्दल? इस्रायल. इस्रायल कोणाच्या बंधनात राहायचं? मिस्राच्या. कुणी बाहेर काढलं? कोणाच्या कृपेने? म्हणजे प्रभूने त्याला त्याच्यातून काय केलं? पण प्रभू त्यांच्यात राहायचा का? परमेश्वर त्यांच्यात राहत नव्हता. पण ज्या वेळेस ते समुद्रातून पार गेले, समुद्रातून पार जाणं, ढगाखाली राहणं कशाला दर्शवतं? बाप्तिस्म्याला. कशाला दर्शवतं? पुन्हा सांगतो का इस्रायल ज्यावेळेस मिस्राच्या बंधनामध्ये होतं त्यावेळेस त्यांच्यावर मिस्राची सत्ता चालत होती, पण बायबल सांगतं का परमेश्वरी 10 पिढा पाठवून त्याच्यातून प्रभूने त्यांना काय केलं? बाहेर काढलं. म्हणजे परमेश्वर त्यांच्या कसं आहे? बरोबर आहे. कसा आहे? बरोबर आहे. त्यांच्यामध्ये प्रभू नाही. आणि बायबल सांगतं का जसं आम्ही बाप्तिस्मा घेतो, काय घेतो? बाप्तिस्मा घेतल्यानंतर आमच्यामध्ये कोण राहायला येतो? कोण राहायला येतो? पवित्र आत्मा. त्याच प्रकारे
मिस्रामध्ये इस्रायलचा बाप्तिस्मा कशा प्रकारे झाला, तर ज्यावेळेस ते समुद्रातून पार गेले आणि वरती मेघस्तंभ होता, त्यांचं काय झालं वाचू आपल्या माहितीसाठी आपण या ठिकाणी. करंथीकरांचं पहिलं पुस्तक याचं 10वा अध्याय त्याचं पहिलं आणि दुसरं वचन. आणि भावांनो, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे की आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते आणि ते सगळे समुद्रातून पार गेले आणि ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. काय झाला त्यांचा हा, आणि ज्यास बाप्तिस्मा झाला, बायबल सांगतं का जास्त सिनाय डोंगराच्या इथं गेले, प्रभूने मोशेला वरती बोलवलं आणि त्यांना काय दिल्या 10 आज्ञा. काय दिल्या 10 आज्ञा. का 10 आज्ञा दिल्या, कारण तुम्हाला बंधनातून तो सोडवलं, पण इथून पुढचं तुमचं आचरण आणि जीवन कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे. काय पाहिजे, शुद्ध पाहिजे. का, कारण तुमचा बाप्तिस्मा झालाय, आता तुमच्यामध्ये मला राहायला यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. असं लिहिलंय. जर निर्गमचं पुस्तक आपण काढलं 25वा अध्याय आणि 8वं वचन. आणि मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी म्हणून त्यांनी माझ्यासाठी पवित्र स्थान करावे. हा, परमेश्वर बोलतोय. कोण बोलतोय, कोणाशी बोलतोय, मोशेशी. कोणाशी बोलतोय, हा पहा काय शब्द आहे, पुन्हा वाचा. आणि मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. हा, काय शब्द आहे, मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी. काय करावी, वस्ती करावी. म्हणजे बायबल सांगतं का इस्रायल बरोबर परमेश्वर होता, पण देवाची इच्छा होती का जो मी त्यांच्या बरोबर आहे मी त्यांच्यामध्ये राहावं. आणि म्हणून त्यांना प्रभूंनी बाप्तिस्म्याद्वारे म्हणजे समुद्रातून ढगाद्वारे त्यांचा बाप्तिस्मा झाल्याद्वारे प्रभू त्यांच्यामध्ये दर्शन मंडपाद्वारे राहायला गेला. म्हणजे जो प्रभू त्यांच्या बरोबर होता तो त्यांच्यामध्ये राहू लागला. प्रेज द लॉर्ड. कळतं सर्वांना, जे वाचा असेल त्यांना पटकन कळेल का मी नेमकं काय समजण्याचा प्रयत्न करतोय. प्रेज द लॉर्ड. जो प्रभू त्यांच्या बरोबर होता त्याची इच्छा होती की मला तुझ्या बरोबर नाही राहायचं, मला तुझ्या मध्ये राहायचं. आणि ज्या वेळेस ते समुद्रातून पार गेले आणि मंडप ढग त्यांच्यावरती होतं, त्यांचा बाप्तिस्मा झाला. आणि म्हणून देवाची इच्छा होती की आता तुमच्या बरोबर नाही, मला तुमच्यामध्ये राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याही काळामध्ये काय झालेलं आहे, बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. समजतोय ना फरक, का जो आता आहे ते ऑलरेडी सगळं होऊन गेलेलं आहे, काही एक बदलाव झालेला नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू जो आमच्या बरोबर होता, आम्ही बाप्तिस्मा घेतल्यानंतर तो आमच्यामध्ये राहत आहे. म्हणून एखादा म्हणतो पुष्कळदा की नाही मी पहिले बदलल आणि मग काय घेईल, याच्या मदतीविना तुम्ही बदलूच शकत नाही. पवित्र आत्म्याच्या मदतीने तुम्ही बदलू शकत. परमेश्वर तुम्हाला तुमच्या पापाची जाणीव करून देईल, शुद्ध करून घेईल आणि त्याचं वर्चस्व तुमच्यावर आणण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून इथून पुढे देह तुमच्यावर आली होणार नाही. तर आपण काय म्हणतो, नाही मी पहिले कसं होईल, मी पहिले पूर्ण बदलल आणि मग मी बाप्तिस्मा घेईल. जर स्वतःहून बदलायचं तर मग पवित्र आत्म्याची गरज कशाला. कळतं का या ठिकाणी. म्हणून जर तुम्ही पश्चाताप केला तर तुम्ही पवित्र आत्म्यास पात्र आहे. कारण एकदा का तुम्ही बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्मा तुमच्यावर वर्चस्व करणार, देह तुमच्यावर सत्ता गाजवणार नाही. प्रेज द लॉर्ड. नाही तर पुष्कळदा आम्ही असं ऐकायला मिळतो की लगेच बाप्तिस्मा नको घेऊ, थोडासा अभ्यास कर आणि मग बाप्तिस्मा घे. अभ्यास करण्यासाठी पण शिकवणाऱ्यासाठी कोण पाहिजे, हा देव तुमच्या बरोबर आहे, याने तुम्हाला कृपा देऊन शिकवलंय, पण त्याची इच्छा आहे का आता अजून सखोल जावं, म्हणून जो मी तुझ्या बरोबर आहे मी तुझ्यामध्ये राहो. प्रेज द लॉर्ड. कळतं ठिकाणी. म्हणून प्लीज जर बाप्तिस्मा घेतला नसेल तर काय घ्या, पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या आणि त्याचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आला, मग पवित्र आत्मा तुम्हाला आत्म्यात चालण्यास ताकद देईल. स्वतःहून तुम्ही आत्म्यात चालू शकत. स्वतः आपण योहानाच्या पुस्तकात वाचलं का तो तुम्हाला आठवण करून देईल. कोण, की तुला काय करायचं आणि काय करायचं. कुणीतरी आम्हाला मॉनिटर पण पाहिजे, एक मॉनिटर म्हणजे तुमच्यावर लक्ष देणारा कोणतरी पाहिजे. म्हणून आम्हाला बाप्तिस्मा घेतला पाहिजे. बाप्तिस्मा घ्यायला विलंब लावू नका. त्या काळामध्ये असे काही स्थापित चर्च केलेले नव्हते. शिष्य गावोगावी फिरायचे, जे लोक भेटले त्यांना सुवार्थ सांगायचे. तो जर कबूल करतो का हा मी कबूल करतो की मी पाप केलं, मला वाटणारे कळतं, तो त्याच ठिकाणी पश्चाताप करायचा, त्याला तिथंच बाप्तिस्मा देऊन टाकायचे आणि पुढे निघून जायचे. असं वेट नव्हते करत, थांबत नव्हते का नाही तुला 10 बायबल स्टडी लिहावं लागेल मग जाऊन तू बाप्तिस्मा घे, असं तिथं काही सिस्टीम नव्हती. प्रेज द लॉर्ड. कळतं ना ठिकाणी. पश्चाताप होतोय म्हणजेच पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करत आहे. त्याची इच्छा आहे का आता बाहेर नको, आता मला आतमध्ये राहायला येऊ दे. पण अनेक लोक बाप्तिस्मा घेत नाही, मी नंतर घेतो, नाही मी नंतर घेतो, नंतर मध्ये एवढं अंतर होईल
तो तुझ्यावर वर्चस्व करणार नाही, देहच तुझ्यावर वर्चस्व करणार आणि तू कधीच बाप्तिस्मा घेऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. कळतंय ठिकाणी. म्हणून काय घ्या, कारण त्यांचा पण ऑलरेडी काय झाला होता, बाप्तिस्मा. त्यांना कळत नव्हतं की ही काय प्रक्रिया चालली, कधी समुद्रातून चाललोय, वरती ढगातून चाललोय, पण देव येणाऱ्या दिवसात जे वचन आहे ते आताच त्याच्यामध्ये पूर्ण करत चालला होता. प्रेज द लॉर्ड. कळतंय. ही दोघांमध्ये काय आहे, साम्यता आहे. प्रेज द लॉर्ड. कळला. थर्ड पॉईंट. चौथा पॉईंट मी घेईल पारखण्याबद्दल. 1 पेत्र 4 अध्याय आणि 18 वचन. आणि जर न्यायी कष्टाने तरतो तर अभक्त व पापी यांचे काय होईल. ओके. काय लिहिलंय. आणि जर न्यायी कष्टाने तरतो तर अभक्त व पापी यांचे काय होईल. हा, चौथा पॉईंट सांगितला. न्यायी म्हणजे कोण, आपण. न्यायी म्हणजे कोण, आपण. कोणाद्वारे आपण न्याय केलेला आहोत, येशूद्वारे. कोणाद्वारे, आमचं नीतिमत्व आम्हाला कोणाद्वारे मिळालं, येशूद्वारे. येशूद्वारे आम्हाला नीतिमत्व आमचं मिळालं, त्याच्या रक्त वाहिल्याद्वारे. पण आता जी पुढची वाटचाल आम्हाला करायची, तर बायबल त्याच्यामध्ये सांगतं न्यायी पुष्कळ कष्टाने. कशाने. तर एक लक्षात घ्या या ठिकाणी का ज्यावेळेस तुम्ही येशूचा स्वीकार करता, तुम्ही जुन्या जीवनातून तर सुटले, पण येशूमध्ये आले याचा अर्थ हे नाही का तुमच्या जीवनामध्ये आता वेगवेगळे नवीन नवीन आव्हान येणार नाही. कारण काय शब्द वापरला, कशाने. मी पुन्हा सांगतो का येशूचं काय केलंय, मग याचा अर्थ हे नाही का आता समस्या तुमच्या जीवनामध्ये येणार. उलट आता जास्त मोठे संकट येतील, आता जास्त मोठे संकट येतील, जास्त मोठे आव्हान येतील, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तपासल. कारण शेवटी प्रभूला तुम्हाला कुठे घेऊन जायचंय, सुख लोकात. कुठे घेऊन जायचंय, आणि सुख लोकात परमेश्वर अशीच लोक नेणार नाही. जे लोक पारखले जातील, जे लोक पारखले जातील, जे चटके बसल्यानंतरही देवाचा गौरव करतात, अशा लोकांना प्रभू तपासणार, असे लोक प्रभू निवडणार आणि मग तो त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाणार आहे. मग असं लिहिलंय का न्यायीला कष्ट आहेत. न्यायीला काय आहेत, कष्ट. नाही तर कधी कधी असा प्रश्न येतो, देवा मी प्रार्थनेला जातो, देवा मी दशमांश टाकतो, देवा मी नियमित तुझ्या कामामध्ये पुढे, मग सगळे त्रास आमच्याच वाटेला का. तर वचन पाहून घ्या, न्यायीला पुष्कळ कष्ट आहे. हे तुला त्रास देण्यासाठी नाही, तुला घडवायचं काम चाललंय. कारण तुला इथं नाही, तुला तिकडे घेऊन जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. पण अनेक लोक ज्या चटके बसतात ते भक्ती सोडून टाकतात. त्याच्यात काय उपयोग होत नाही. एवढी प्रार्थना आहे, एवढी आराधना आहे, न चुकता प्रभू प्रभू आहे, 4 लोकांना पण कळतं का मी एवढा देवदेव करतो. आता माझी समस्या पाहून त्यांना हसू होतं. आणि देवाची विशेष नजर असती या स्थितीमध्ये का जास्त तुम्हाला लोक प्रार्थना करणारे ओळखतात आणि समस्या तुमच्यावर येते, लोकांना निमित्त भेटतं की तुमच्यावर बोट ठेवावं. पण त्या स्थितीमध्ये प्रभू त्यांना नाही बघत, तुम्हाला बघतो. काय आवाज येतो, बायबल ठेवून टाकतो का, प्रार्थना बंद करतो का, याही अवस्थेत देवाचा गौरव करतो. प्रेज द लॉर्ड. का, कारण मला तुला इथं नाही, मला तुला. प्रेज द लॉर्ड. पारखल्याशिवाय तू मला घेऊन जाणार नाही. म्हणून मनातला गैरसमज दूर करा का नाही मी प्रभूचा स्वीकार केला ना आता संकट येणार नाही. मी म्हणतो डबल येईल. कसं येईल, डबल येईल. कारण तुम्ही आता फक्त प्रभूचा स्वीकार नाही केला, इनडायरेक्टली तुम्ही सैतानाबरोबर पण काय घेतलाय, काय घेतलाय, सैतानाबरोबर तुम्ही पंगा घेतलाय. प्रेज द लॉर्ड. का, कारण तुम्ही पण त्याच्या तावडीत होते, पण येशूद्वारे बाहेर पडल्यामुळं आता येशूचं त्याचं नाही, आता तुमचं त्याचं पण काय निर्माण झालंय, वैर निर्माण. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी असंच प्रभू येणार नाही, पारख होईल, तपासण्यात येईल आणि परीक्षा व्हावी. त्याचद्वारे आमचं आध्यात्मिक सौंदर्य अधिकरित्या बाहेर येतं. प्रेज द लॉर्ड. कळतं ठिकाणी. पण अनेक लोकांना कधी कधी कळतच नाही त्यांची परीक्षा चालली म्हणून. समजा मी प्रार्थना करतोय का मला काय कर प्रभू, नम्र कर. काय कर, मला लीन कर, मला नम्र कर, मला समंजस कर. माझी काय चालली प्रार्थना. पण जेवढं मी नम्र व्हायचा प्रयत्न करतो, लीन व्हायचा प्रयत्न करतो, तिथून काहीतरी वेगळ्याच गोष्टी बाहेर येतात. मग माझी नम्रता काय होऊ लागती, हलू लागते. काय होऊ लागती, मग म्हणतो का प्रभू मी नम्र व्हायला पाहतो, लोक असं करतात. तो करतात नाही, मी सटका देऊन बघतोय का खरंच नम्र होतोय का लीन नाही होत. प्रेज द लॉर्ड. कळतं का या ठिकाणी. काय इच्छा काय व्हावं, नम्र व्हावं, लीन व्हावं, समंजस व्हावं. आणि हा तसं व्हायचा प्रयत्न करतो. पण जसा नम्र लीन समंजस व्हायला लागतो का माझ्याकडून काही ना काही गडबडीकडं सुरू लागते. आतमधला काय भडकतो, राग. हा म्हणतो प्रभू बघ कसे लोक आहेत, मी नम्र व्हायला पाहतो, हे लोक राग भडकवतात. ते भडकवत नाही, मी चेक करतोय. थर्मामीटर लावल्याशिवाय चेक होणार नाही. ते भडकवणार आहेत ना, ते माझं थर्मामीटर आहे, तुला तपासायचं.
Praise the Lord. कळत्या ठिकाणी म्हणून ज्यावेळेस असे चटके बसतील त्यांना नावं ठेवण्यापेक्षा प्रभू तुम्हाला चेक करतोय किती टेम्परेचर वाढते किती कमी होतंय. वाढलेलं टेम्परेचर तू कमी करतो का कारण तूच मानला मला काय व्हायचं, तू मानलं तर मला काम करावं लागेल की नाही. Praise the Lord. कळतं ना, कोण प्रार्थना करतोय, आपणच करतो ना. तेव्हा मला नम्र कर, ठीक आहे तू प्रार्थना केली, मग तिथून मी 2-4 जण आणतो, मग तर मला कळलं टेम्परेचर वाढतंय कमी होतंय का, तुला काय करायचंय. Praise the Lord. म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, अनेक लोक प्रार्थना करतात देवा माझा उपयोग कर, आणि बरोबर मी जशी प्रार्थना सुरू केली इकडून आळखडण तिकडून आळखडण आणि माझी उन्नतीच होत नाही. अरे हीच तर तुझी उन्नती, या अडचणी येतात, तू प्रभूची सेवा करते का नाही हेच तर प्रभूला पाहायचं. Praise the Lord. आम्ही प्रार्थना एक करतो आणि देव तपासायला लागतो, तर आपण करतो, देव म्हणतो देवा असं कसं, देव म्हणतो तूच प्रार्थना कर, तुझं कन्फ्युजनच मला कळत नाही. प्रार्थनाही तू करतो आणि तपासायला गेलो तू तपासही देत नाहीच, म्हणून तू त्याच जागेवर आहे, तुझी उन्नती होत नाही. Praise the Lord. काय प्रार्थना आहे माझी, काय हो आध्यात्मिक प्रार्थनेला जायचं, वचन सांगायचं, लोक जाऊन सेवा करायची. पण काही कुटुंबात असं निर्माण होतं, ऑफिसमध्ये काही निर्माण होतं का ज्याच्याद्वारे प्रार्थनेला वेळ भेटत नाही, प्रभूचा गौरव होत नाही. इथं माइंड कसं होऊन जातं लगेच, प्रभू सेवा म्हणलं का अडकळाच, सेवा म्हणला का प्रभू त्रासच, माइंड लगेच डिस्टर्ब होऊन जात. आणि असं वाटतं का नाही प्रभू माझ्याकडून तुझी सेवा होणार नाही. ते म्हणतो तूच म्हणला माझी आध्यात्मिक उन्नती कर, मला हेच पाहायचंय. मोकळ्या अवस्थेत नाही, बंदिवान अवस्थेत तू माझा किती गौरव करतो, कारण हीच तुझी आध्यात्मिक उन्नती. तुला टायमापासून फ्री टाइम भेटतो, तुला घरातून मोकळी भेटीन, तू सेवा करतो, याच्यात तू काही वेगळं नाही करत. पण ज्या 4 ठिकाणी तुला अडखळेत तरी देखील तू माझी सेवा करतो, ही तुझी आध्यात्मिक उन्नती. Praise the Lord. कळतं ठिकाणी. म्हणून आपली प्रार्थना एक असती, पण जसं प्रभू तपासतो आपण त्या तपासू देत, उलट डबर निराश होऊन मागं निघून जात. म्हणून असं लिहिलंय न्यायला पुष्कळ काय आहेत, कष्ट आहे. त्याला पारखल प्रभू, असंच त्याला तो अभिषेक देणार नाही, असंच त्याला त्या सुख लोकात घेऊन आणणार नाही, कारण तिकडं प्रभूला भेसळ लोक नको आहेत. कसे लोक, चमत्कार केला तर सगळ्यातून पहिलं सगळ्यातून पुढं देवाचा गौरव करण्यासाठी. पण एखाद्या प्रार्थनेचं उत्तर जर लवकर आलं नाही तर प्रभूच्या अस्तित्वावरच डाऊट का प्रभू म्हणून देव तपासतो की यांची भक्ती फक्त ब्लेसिंग स्फूर्ती आहे का, पण ज्यावेळेस मी त्यांना आशीर्वाद देत नाही त्याही वेळेसवर हात जाऊन यांच्या हालेलुया होतं का. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांचं प्रेज द लॉर्ड हालेलुया कधी आहे, ज्यास देव काय देतो आशीर्वाद, पण ज्यास प्रभू आशीर्वादाला काय मारतो, ब्रेक मारतो. काय मारतो, आणि मग देव तपासतो. आता काय आवाज येतो, आता प्रार्थना चालू आहे का, आता हालेलुया होतोय का, आता तो उत्साह आहे का, आता अर्पण पुढं चाललोय का आता ब्रेक मारलंय. देव पाहतो. कारण अनेक लोक त्या स्थितीमध्ये देवाच्या उपस्थितीवरच अस्तित्व ठेवतात की प्रभूच नाही, प्रभूच नाही. तर देव म्हणतो का असे लोक मला तिकडं नको, म्हणून इथं प्रभू आम्हाला काय करतो, पारखतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमची पारख होणार नाही. मी 4 ठिकाणी प्रेरला जातो, मी 10 जेवढं प्रेरला जाणार तेवढी डबल पारख होणार. का तेवढं काय खाता तुम्ही, तेवढं वचन खाता तुम्ही. वचन खाल्लं तर तेवढं त्याचा तुम्ही परिणाम पण दाखवला पाहिजे. का नाही तर संकट तेवढे येतात तर मी वाटणार टिकून पण दाखवणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी जसं आम्ही पाहतो का न्यायला काय आहेत, कष्ट आहेत. आणि प्रभू आतापासून नाही, जुन्या काळामध्ये पण ही पारख परमेश्वर करायचा. ज्यावेळेस परमेश्वरांनी इस्रायलला मिस्रातून बाहेर काढलं, मोशेला काय सांगितलं, त्यांना कुठे घेऊन चाललो, कुठे घेऊन चाललो. पण पहा प्रभू कसा, म्हणजे प्रभूचं काम करायची स्टाईल बघा. प्रभूने त्यांना बाहेर काढलं, 10 आज्ञाबद्दल सांगितलं होतं का, समुद्र दुभागून दिला, रस्ता बंद केला, अरण्याच्या भागामध्ये आणलं, दिवसा मेघस्तंभ, रात्री न मागं लपायला जागा न पुढं जायला जागा. मेघस्तंभ सोडून जायचा, दिवसा गेला तर ऊन मारणार, रात्री गेला तर थंडी मारणार. आणि मग प्रभू काय देतो त्यांना, 10 आज्ञा. पहिलेच मिस्रात 10 आज्ञा दिल्या असत्या ना, हे लोकांनी मान्य केलं नसते. ते म्हणले असते मोशे 10 आज्ञा घे आणि तू एकटाच. पण देवानी काय केलं, पहिले गुढीत काय केलं. आम्ही पण म्हणतो जस्ट नवीन प्रभूमध्ये आलो ना लय चांगलं होतं, सगळं ओपन होतं. पण जसं प्रभूमध्ये यायला लागलो मग हे करू नको ते करू नको, असं जीवन तसं जीवन, हेच ख्रिस्ती जीवन. नवीन असे तर फुल मोकळीक, पण जसं प्रभूमध्ये येत जाताल मग बंधन लादले जातील. पण हे बंधन तुम्हाला पाडण्यासाठी अडकवण्यासाठी नाही, तुमचं आध्यात्मिक स्वरूप चांगलं वाढावं यासाठी. प्रेज द लॉर्ड. स्वतः प्रभू काय म्हणतो वाचू या ठिकाणी आपण. जर आपण या ठिकाणी निर्करंती करायचं पहिलं
करंतीकर याचा पहिला अध्याय पहिलं पुस्तक 10वा अध्याय 13 वचन. मनुष्याची जी परीक्षा होत असते, हा काय लिहिले? मनुष्याची हा हा पुढं. तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही. हा काय शब्द वापरला? तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही. म्हणजे कोणती? पाय शब्दाचा थोडा अर्थ मला सांगायचा आहे. इथं करंतीकारामध्ये पौल काय म्हणतो? मनुष्याची जी काय होती? हा पुढे काय लिहिलंय? तिच्या वाचून निराळी परीक्षा. हा तिच्या वाचून निराळी परीक्षा होत. मग कोणती निराळी परीक्षा? तर प्रभूला असं म्हणायचंय, पौलला त्या ठिकाणी म्हणायचं का ज्या प्रकारे इस्रायलची परीक्षा झाली होती त्या मिस्राच्या अरण्यामध्ये, त्याच प्रकारे वेगळी तुमची परीक्षा होणार नाही. कळतंय का या ठिकाणी? पुन्हा वाच. मनुष्याची जी परीक्षा होत असते, तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर हा एक मिनिट, पुन्हा इकडे लक्ष द्या. हा प्लीज. मनुष्याची जी परीक्षा होत असते. हा काय शब्द वापरला? मनुष्याची जी परीक्षा होत असते. होत असते म्हणजे प्रभूचा एक्झामचा क्रायटेरिया फिक्स आहे. मनुष्याची जी परीक्षा होत असते म्हणजे पहिली परीक्षा कुठे झाली? त्या परीक्षे वाचून निराळी परीक्षा नाही. प्रेज द लॉर्ड. कळते का याच्यातलं रहस्य? पॉल काय मांडतोय? पॉल इनडायरेक्टली असं म्हणतो का रे तुम्ही पहिले नाही आहेत, इस्रायलकडे पहा, त्याही अरण्यात प्रभूने त्यांना पारखलेलं आहे आणि त्या परीक्षे वाचून निराळी परीक्षा नाही. मग तुम्हाला असं का वाटतं का आम्ही खूप वेगळ्या संकटातून चालले? तुम्ही वेगळ्या नाही, त्या स्थितीतून चाललेत जे पहिले अगोदर त्याच्यातून गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी म्हणून असा शब्द वापरला. पहा शब्दामध्ये एक हे लपलंय, रहस्य लपलंय. का तू कोणत्या परीक्षेबद्दल बोलतो? इस्रायलच्या. कोणाच्या? इस्रायलच्या परीक्षेबद्दल. का जी परीक्षा होत आहे, जी ऑलरेडी झालेली आहे. कोणाची? इस्रायलची. त्या परीक्षे वाचून निराळी परीक्षा नाही. म्हणजे जसं प्रभूने त्यांना पारखलं आज तोच परमेश्वर तुम्हाला पारखतो. म्हणून असं म्हणू नका का नाही माझं जीवन ना तुम्हाला सांगतो, व्यक्तिगत बसा मग तुम्हाला कळेल का मी किती प्रॉब्लेम मध्ये. ते म्हणतो व्यक्तिगत सांगू नको, काय बघ? वचन बघ. कधी कधी आम्हाला भावूक होतो आम्ही, आम्हाला वाटतं का नाही तुम्हाला काय सांगू, व्यक्तिगत बसा मग तुम्हाला कळेल का माझी स्टोरी. आपली स्टोरी सांगायची गरज नाही. ऑलरेडी बायबल सांगतं का तुझी जी परीक्षा चालली ना, जी झालेली परीक्षा आहे त्याच्यापासून वेगळा पेपर आलेला नाही. कारण पेपर बनवणारा एकच परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? इथून तिथून एकच बोर्ड आहे. मिस्रापासून तर आतापर्यंत बोर्ड बदललेला नाही. एकच बोर्ड आहे. प्रभूचीच युनिव्हर्सिटी आहे आणि तोच पेपर काढतो. म्हणून तो म्हणतो का पेपरमध्ये भेसळ होणार नाही, का त्यांना सोपा पेपर आणि तुला कडक पेपर. एकच पेपर काढलाय. प्रेज द लॉर्ड. म्हणून इमोशनल होऊन मी खूप मोठा समस्या ग्रस्त व्यक्ती असं त्याला सादर करू नका. कारण याद्वारे तुम्ही असं दाखवता का प्रभू पक्षपात करतो. प्रभू काय करतो? म्हणजे त्यांचं जीवन माझ्यापेक्षा बरं आहे आणि मला प्रभूने टाकून दिलं. आपण अशा शब्दांद्वारे देवाला खालच्या स्थितीचं दाखवून देतो. म्हणून भावनात्मक होऊन प्लीज देवाचा सन्मान तुम्ही खाली करू नका. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी म्हणजे जे झालंय ते ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. स्वतःला जास्त प्रॉब्लेमॅटिक दाखवायचं नाही, कारण ऑलरेडी त्याच्यातून ऑलरेडी सगळे लोक गेलेले आहे. वाचूया ते वचन या ठिकाणी. आपण त्याच्यावरतीच वाचूया. आपण पुन्हा त्या ठिकाणी आपण 8 पासून वाचूया, 9 पासून. हा रीड कर. आणि त्यांच्यातील कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली. हा कोणाबद्दल बोलतो या ठिकाणी पॉल? इस्रायल बद्दल. कोणाबद्दल? नंतर हा 10वा अध्याय वाचा. या ठिकाणी तो इस्रायलचं उदाहरण घेऊन त्या मंडळीला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. कोणाचं उदाहरण घेऊन? हा आणि आता तो काय सांगतो? वाचा इथून 10व्या पासून. आणि त्यांच्यातील कित्येकांनी कुरकुर केली, मग ते नाश करणाऱ्याकडून नाश पावले. त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका. हा काय करू नका? कुरकुर करू नका. कशाबद्दल? जस आशीर्वाद तुमच्या वाटेने येत नाही, परमेश्वर थोडा विलंब लावतो आणि साईडकडून जरा जास्त अटके बसू लागतात, तर प्लीज काय करू नका. कारण ह्याच कुरकुर केल्यामुळं त्या लोकांना कनान देशात प्रवेश मिळाला नाही. फक्त किती लोक गेले? किती लोक? फक्त 2. लाखो निघाले, पण जे 20 वर्षाच्या वयाच्या पुढचे जे लोक होते त्याच्यापैकी फक्त 2 सिनियर लोक गेले. किती लोक? कळतं ना या ठिकाणी? बाकी सगळे 20 वयाचे जे खालचे लहान लेकरं होते त्यांनी प्रवेश केला, पण सिनियर म्हणजे 20 वर्षाच्या वरती जे लोक होते त्यांनी तिथं प्रवेश केला नाही. कुरकुरीमुळं ते लोक त्या ठिकाणी राज्य मिळू शकले नाही. प्रेज द लॉर्ड. पुढे काय लिहिलं? तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या. हा लक्षपूर्वक ऐका. या सर्व गोष्टी कशासाठी घडल्या? हा पुढे वाचूया. आणि ज्या आम्हावर युगाचा शेवट आला आहे त्या आमच्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.
हालेलुया. त्यांच्याद्वारे आम्ही काय घेतलं पाहिजे? काय घेतला पाहिजे? म्हणून या गोष्टी लिहिलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? ही समानता आज का प्रभूने हृदयात टाकली? का ते म्हणतो का ऐक, तू पाहिला नाहीये, हे ऑलरेडी सगळं होऊन गेलेलं आहे आणि त्याच्याद्वारे तू बोध घे. हृदयात कडूपणा आणू नको. का देव स्वार्थीन, देव माझ्याकडे लक्ष देत नाही. आमची पारख व्हावी ही प्रभूची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आमची काय व्हावी? पारख व्हावी. ही कोणाची इच्छा आहे? शाळेत का टाकले आम्ही लेकरं? घरी नाही शिकू शकत का? तिथं काय होती? पारख होती, परीक्षा होती. प्रेज द लॉर्ड. कळतं ना ठिकाणी परीक्षा होणं गरजेचं आहे, कारण त्याच निमित्ताने माणूस पारखला जातो आणि आम्हाला कळतं कुठं काम करायचं आणि कुठं काम करायचं नाही. म्हणून देव म्हणला का ज्या मिस्रातून इस्रायलला बाहेर काढलं, देव मोशेला म्हणतो की मी यांना पारखणार. मी यांना काय करणार? पारखणार. असं लिहिलंय निर्गम 25 अध्याय 20 अध्याय 20 वचन. प्रेज द लॉर्ड. काढलं का सर्वांनी? प्लीज काढा. हां, रीड करा पुन्हा. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची पारख करावी आणि त्याचे भय तुमच्या पुढे राहून तुम्ही पाप करू नये म्हणून देव आला आहे. हां, तुमची काय करावी? हां, म्हणून बायबल सांगतं का जसं इस्रायल मिस्रातून बाहेर पडलं, कधी पाणी नव्हतं, कधी अन्न नव्हतं, पण या सर्वांद्वारे प्रभूला काय करायची होती? येस, त्यांना काय करायची होती? पारख करायची होती. का हे लोक विश्वासू आहेत का? मी तिथं कशा प्रकारे पिढा आणल्या, मी समुद्र कसा दुभागला, मी माराचं पाणी कसं गोड केलं, कडू पाण्याचं गोड केलं, एवढा अनुभव देखील देऊन देखील प्रभू त्यांना पुढं तपासतो. आता मागच्या अनुभवाद्वारे हे लोक शिकतात, विश्वास ठेवतात का कुरकुर करतात? आणि बायबल सांगतं का मागच्या अनुभवाद्वारे ते शिकले नाही, ते काय करायचे? आणि आज आमचंही गणित तसंच आहे का आज आमच्यासमोर बायबल आहे, आमच्यासमोर काही लोकांच्या साक्षी आहेत, आम्हाला माहिती आहे का आमचा परमेश्वर जिवंत आहे, आम्हाला माहिती आहे का प्रभू हे करू शकतो, पण फक्त आमच्या जीवनात अजून कार्य झालं नाही म्हणून आम्ही देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उत्पन्न करतो. आणि म्हणून जसं त्यांनी प्रभूचं राज्य गमावलं, कदाचित आमच्या कुरकुरीमुळं आम्ही पण देवाचं राज्य गमावून. म्हणून देव म्हणतो करंथीकराच्या पुस्तकात या बोध व्हाव्यात म्हणून लिहिल्यात का त्यांनी गमावलं, तुम्ही गमवू नये म्हणून प्लीज कुरकुर करू नका, जसं आशीर्वाद तुमच्या बाजूने येत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तुमची काय चालली? परीक्षा चालली. काय चालली? परीक्षा. आणि परीक्षा पाडण्यासाठी नाही, कशासाठी असती? उन्नतीसाठी. प्रेज द लॉर्ड. परीक्षा म्हणजे प्रमोशन. परीक्षा म्हणजे प्रमोशन. म्हणून ज्या जास्त संकट येतील, हे प्रभू असं का नाही? प्रमोशन आहे. काय आहे? प्रमोशन आहे. प्रमोशन घ्यायचं का नाही घ्यायचं हे कोणाच्या हातात आहे? पण मग पुष्कळ लोक परीक्षा देत नको बाबा, लय कडक आहे, प्रमोशन गेलं, मग पुन्हा तरी आतमधून पेटतो नाही, आता पुन्हा प्रभूच्या मागे चालायचं, मग पुन्हा तयारी, मग पुन्हा परीक्षा होणार. परीक्षा झाल्याशिवाय प्रमोशन मिळणार. तुमच्याद्वारे प्रभूची सुवार्ता पुढे जावी तर तुम्हाला व्यक्तिगत अनुभवातून जावं लागेल का परमेश्वर काय. बायबलाद्वारे तर आम्ही खूप शिकलो का प्रभू काय, पण ते म्हणतो बायबलचा अनुभव वेगळा आणि व्यक्तिगत चटके घालून प्रभूबद्दल बोलण्याचा अनुभव वेगळा. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? असं बायबल वाचणं का नाही, मोशेन तसं केलं, सोपं वाचून जातो आपण, पण स्वतःला काही गोष्ट करायची असेल तर मग बघा मनात काय चालतं, विचारात काय चालतं आणि एक निर्णय घेण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागतं, मग त्याचं गांभीर्य कळतं. 2 मिनिटात आम्ही वाचतो का नाही अब्राम देवाच्या मागं गेला. एवढं सोपं आहे का? नोकरी सोडा, चला बरं देवाच्या मागं. 10 वेळेस विचार करतो आम्ही, पण ज्यास आम्ही व्यक्तिगत अनुभवातून जातो ना, मग कळतं का काय रहस्य आतमध्ये. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू आमची काय करतो? पारख करतो. काय करतो? भेसळ लोक परमेश्वराला वरती नको आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर पारख होईल तर प्लीज प्रभूला अडू नका. सहनशीलते पलीकडे परीक्षा परमेश्वर घेत नाही. तुम्हाला प्रतिफळच भेटल आणि तुम्ही देवाचा गौरव पाहणार. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट पॉईंट या संदर्भात होता साम्यताचा आहे. आम्हाला माहिती आहे की प्रभू यायचा वेळ ऑलरेडी संपलेला आहे. ऑलरेडी वेळ संपलेला आहे. किती हजार साल होते येण्यासाठी प्रभूचे? हां, प्रभू येशू ख्रिस्तापासून आतापर्यंत 2000 होते. तसे टोटल किती हजार? 6000. 6000 वर्ष झाले पूर्ण? येस, पूर्ण झाले. आता एक्स्ट्रा किती झाले? किती झाले एक्स्ट्रा? 17 झाले एक्स्ट्रा. तरी पुष्कळ लोक म्हणतात की नाही, मी लहानपणापासून ऐकतो का कोण येणार आहे, पण तो अजून येत. मग तो काय येत नाही? असं लिहिलंय. जर या ठिकाणी आपण 2 पेत्र 3 अध्याय 8 आणि 9 वचन. परंतु प्रियांनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे
आणि 1000 वर्ष एक दिवसासारखी आहेत. कित्येक ज्याला उशीर म्हणतात, त्याप्रमाणे प्रभू आपल्या वचनाविषयी उशीर करीत नाही, तर तो तुम्हाविषयी फार सहनशील आहे. हां, प्रेज द लॉर्ड. पहा, हे वचन त्या संदर्भात आहे ज्याच्याबद्दल मी आता बोललो. का आपण सर्व म्हणतो कोण येणार आहे, पण येतोय का अजून? दरवर्षी आम्ही त्याला एकमेकांना काय देतो? प्रोत्साहन. आणि पुष्कळ लोक तुटून जातात. ते म्हणतात नाही, देव कधी येईल, देव कधी येईल. पण ह्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलं त्या गोष्टीबद्दल, का देवाचा यायचा वेळ आम्हा सर्वांना माहिती आहे, पूर्ण झाला आहे. होय, तो खरोखर झाला आहे. पण बायबल सांगतं का प्रभू यासाठी सहनशीलता बाळगतोय, का मी यासाठी येत नाही का जर मी आलो तर अनेक लोक देवाच्या राज्यात वतन पावणार नाही. असं लिहिलंय, प्रत्येक गुडघा टेकल, प्रत्येक आणि प्रत्येक मुख कोणाचं नाव कबूल करणार. पण तुम्ही तुमच्या समोर दिसतंय का असं, का प्रभूचं नाव पोहोचलंय का अजून? अजून देवाचं नाव पोहोचलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना प्रभूचं नाव कळलंय ते खरोखर बदललेत का अजून? जर आपणच आपल्याकडे पाहिलं तर आम्हालाच आमच्यामध्ये अजून पुष्कळ उणीव दिसतात, का प्रभू माझ्यामध्येच एवढ्या उणीव आहे. आणि जर तू खरोखर आला तर प्रभू माझी पण किती गॅरंटी जाण्याची. म्हणून देव काय लावतोय? विलंब लावतो. काय लावतो? परमेश्वर वचन दिल्यानंतर जग इकडचं तिकडं होईल, पण देवाचं वचन बदलणार नाही. पण देव सहनशील होतोय, देव विलंब लावतोय. मात्र एकच कारण आहे का आपला नाश होऊ नये म्हणून तो थांबतोय. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येणं हे प्रभूने तर वेळ डिसाईड केला का माझा टायमिंग किती? 6000 वर्ष. 7व्या ह्याच्याला मी यायला स्टार्ट करल. पण पहा, प्रभूचं येणं हे डिसाईड आहे कोणावर? आपल्यावर. कोणावर? का? कारण देव आमच्यावर काय करतो? प्रीती करतो. काय करतो? देवानी वेळ ठरवलाय का बाबा 6000 वर्ष पूर्ण झालेत, आता या वर्षात मी कोणत्याही क्षणी घटके येणार, हे माझं वचन आहे. पण तरी देखील तो आमच्यावर प्रीती केल्यामुळं आता हे त्याच्या हातात जरी असलं पण त्यांनी ते आमच्यावर सोपवलं. कोणावर सोपवलंय? आमच्यावर. कारण तो वाट पाहतोय. म्हणजे कोणावर सोपवलंय? का तू बदल म्हणजे मी येतो, तू बदल म्हणजे प्रभूचं लवकर येणं आता हे कोणाच्या हातात आहे? कारण जर आम्ही बदललो आणि आम्ही देवाच्या गौरवासाठी लोकांकडे पळालो तर परमेश्वर खरोखर लवकर येईल. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही बदललो आणि खरोखर आम्ही लोकांकडे पळालो आणि प्रभूचं नाव लोकांना सांगितलं तर खरोखर परमेश्वर लवकर येईल. प्रेज द लॉर्ड. कळतं ठिकाणी. आता बदलायचा की नाही बदलायचा तो पाठ वेगळा, पण प्रत्येकाकडे वचन जाणं गरजेचंच आहे. मग तो स्वीकारो न स्वीकारो पण वचन गेलंच पाहिजे. एकदा का वचन गेलं सगळ्यांकडे मग पहा परमेश्वर लवकर येईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं येणं आता कोणाच्या हातात आहे? कारण आम्हाला माहिती आहे देव प्रीती करतो म्हणून तो काय लावतो? विलंब लावतो. मी कशा प्रकारे सांगतो का पहा, इस्रायल कोणाबद्दल? प्रभू मानला का मिस्रातून बाहेर काढणार, कुठे घेऊन जाणार? कनान देशामध्ये. किती वर्ष लागले? 40. किती दिवसाचा प्रवास होता? 11 दिवस. किती दिवस आणि किती वर्ष लागले? कुणी लावला उशीर? कनान देशात असे लोक लिहायचे होते जे कोणाची आज्ञा ऐकतात, कोणाचं वचन पाळतात. जे लोक पाळू लागले त्याच लोकांना प्रभूने कनान देशात नेलं. पण जोपर्यंत पाळत नव्हते प्रभू त्यांना फिरवत होता आणि आता तरी बदलतील, मग तरी बदलतील. 40 वर्ष प्रभूंनी वाट पाहिली. किती वर्ष? मग शेवटी जे टिकले तेच तरले. प्रेज द लॉर्ड. कळतं का? या ठिकाणी प्रवास फक्त 11 दिवसाचा. किती दिवसाचा? असं लिहिलंय. वाचूया तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी. जर आपण अनुवाद, पहिला अध्याय आणि दुसरं वचन. होरेबापासून सेईर डोंगरावरून कादेश बर्न्यापर्यंत 11 दिवसाची वाट आहे. होरेबापासून सेईर डोंगरावरून कादेश बर्न्यापर्यंत 11 दिवसांची वाट आहे. 11 दिवसांची. म्हणजे डोंगरावर प्रभूने त्याला दर्शन देऊन त्याला ज्या हे दिल्या होत्या तिथून तर कनान देशापर्यंतचा प्रवास किती दिवसाचा आहे? किती वर्ष लागले? कुणी केला उशीर? ते देवाची आज्ञा ऐकत नव्हते, हट्टीपणा करायचे. म्हणून देव त्यांना फिरवत होता. का? कारण देवाला भेसळ लोक कर्णामध्ये न्यायचे नव्हते. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहा, काहीच फरक नाही. जे सध्या चाललंय, सध्या पण काय लागतोय? विलंब लागतोय. आणि त्यांना पण काय लागला? विलंब लागला. त्यांनी जर आज्ञांकित झाले असते, देवाचं वचन ऐकलं असते तर तो प्रवास लवकर पूर्ण झाला असता. त्याच प्रकारे जर आम्ही देवाचे वचन ऐकलं, देवाच्या वचनाप्रमाणे जर केलं तर आम्हाला विलंब लागणार नाही, परमेश्वर लवकर येईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी म्हटलो हा शब्द का आता प्रभूचं येणं हे आमच्यावर डिसाईड आहे. कोणावर? का जर आम्ही ऐकणारच नाही तर प्रभूची सहनशीलता वाट बघते का नाही, माझ्या लेकरांचा नाश व्हायला नको. कारण माझं मुलाचं रक्त मी सांडलंय, तुझा नाश नाही होणार, फक्त त्याचं रक्त तुझ्यासाठी व्यर्थ जाईल. प्रेज द लॉर्ड. काय होईल? त्याचं रक्त तुझ्यासाठी.
म्हणून मी विलंब लावत आहे. प्रेज द लॉर्ड. ही एक सामान्यता इस्रायलमध्ये आणि आमच्यामध्ये आहे. म्हणून ते म्हणतो का त्यांच्याद्वारे आपण बोध घेतला पाहिजे की जे त्यांनी विलंब लावला आपण विलंब लावता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतात आजचे टॉपिक? मी आज खूप डीपमध्ये वेगवेगळे पॉईंट्स घेतलेत. कळतात? सगळी साम्यता काय आहे? साम्यता. आता चौथा पॉईंट, नेक्स्ट पॉईंट मी घेईल जो जनरल आहे, तो म्हणजे का आम्ही सर्वांनी प्रभूचा स्वीकार केला आहे आणि आम्ही कोणामध्ये आपला आयुष्यक्रम चालवतोय आता? देवाच्या मार्गात. पण ह्या मार्गात चालत असताना बायबल सांगतं का तुमच्यावर 100% हल्ले होतील. काय होतील? हल्ले होतील. आणि हल्ले करणारे बाहेरचे नसतील. कुठले असतील? घरातलेच. कुठले असतील? घरातलेच. असं लिहिलंय आपल्या माहितीसाठी. मत्तय 10वा अध्याय पहिले 36 वचन वाचूया. हा, मत्तय 10वा अध्याय 36 वचन. आणि मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे वैरी होतील. घरचेच माणसे म्हणजे घर म्हणजे फक्त ते घर नाही, आपलं चर्च, आपल्या प्रेज द लॉर्ड घरचीच माणसं तुमचेच लोक तुमचा विरोध करतील. तुमचंच चर्च तुमचा विरोध करेल. तुमचेच पंत तुमचा विरोध करणार. पुढे काय लिहिलंय? 21 वचन. 21. आणि भाऊ भावाला व बाप आपल्या मुलाला मरणास सोपून देईल. हा, भाऊ ब्रदरच्या. हा, पुढं. बाप आपल्या मुलाला मरणास सोपून. हा, पास्टर कोणाच्या विरोधात? मंडळी कोणाच्या विरोधात? हे सर्व आता चाललंय. हे सर्व आता आम्ही पाहतो. एक पंत दुसऱ्या पंथाच्या विरोधात, एक पाळक दुसऱ्या पाळकाच्या विरोधात, एक सिस्टर दुसऱ्या सिस्टरच्या विरोधात, एक ब्रदर दुसऱ्या ब्रदरच्या विरोधात, एक आराधक दुसऱ्या आराधकाच्या विरोधात. पण ते म्हणतो का काहीच नवीन नाही. काहीच नवीन जे चाललंय ते ऑलरेडी कुठं? मोशेबद्दल. कोणाबद्दल? बायबल सांगतं का प्रभूने कोणाला निवडलं होतं? मोशेला. कोणाला? मोशे हा पास्टर होता. कोण होता? आणि त्याच्या अंडर सब पास्टर होते. कोण? अहरोन, हूर, हे सर्व त्याच्या अंडर. दुसरे त्याचे बहीण नामी, हे सर्व त्याचे विरोध होते. पण बायबल सांगतं का तेच भाऊ बहीण त्याच्या कसे गेले? म्हणजे आज चर्चमध्ये जे भांडणं चालत आहेत हे काही नवीन नाही. आपण तो गॉड कसं भयानक दिवस आलेत ते म्हणतो ऑलरेडी होऊन गेले. ऑलरेडी काय वाच? बायबल वाच. काय वाच? हे सगळं होऊन गेलंय. यहुदानीच प्रभूला पकडून दिलं म्हणजे चर्चमध्ये भांडणं होतील. पाळक पाळकाच्या अगेन्स्ट जातील, ब्रदर सिस्टरच्या अगेन्स्ट जातील, आपसात भांडणं होतील. पण हे पाहताल तर हृदय खूप असं हे नका होती. ओ प्रभू, इमोशनल होऊ नका. काय वाचा? काही ऑलरेडी होऊन गेलंय. ऑलरेडी सर्व होऊन गेले असं लिहिलंय. जर तुमच्या माहितीसाठी गणना 12वा अध्याय 2 वचन. एक मिनिट काढा सर्व. गणना 12वा अध्याय आणि 2 वचन वाचूया आपण. हा, रीड करा. आणि त्यांनी म्हटले, यहोवा केवळ मोशेकडूनच बोलला आहे काय? आम्हाकडूनही तो बोलला नाही काय? आणि यहोवाने ते ऐकले. हा, कोण कोणाशी भांडतंय? मोशेची बहीण कोणाशी भांडती? हा, ज्युनियर कोणा सांगती भांडतोय? ज्युनियर कोणाशी भांडतोय? येस, बायबल तुम्ही वाचा. वर खाली खाली वर सगळीकडे भांडणं चालू आहेत. म्हणून सध्या जर चर्चमध्ये आम्हाला भांडणं दिसले तर याच्यात काहीच वेगळी गोष्ट नाही. एवढंच काय, येशूचे आम्ही 11 शिष्य पाहतो. बायबलमध्ये डीपमध्ये त्यांच्याबद्दल एवढं दिलेलं नाहीये. पण व्यक्तिगत पुस्तकं वाचले तर त्यांच्यामध्ये पण व्यक्तिगत खूप मतभेद होते. एक दुसऱ्यांना ते मान्य करत नव्हते. मत्त ह्या जकात गोळा करणारा होता, त्याला बाकी शिष्य मोजत नव्हते. त्यांना वाटायचं का रोम लोकांचा हेरवीर आहे की काय. आतमध्ये खूप भेद असायचे. पण आम्हाला वाटतं का नाही तिथं कसं चांगलं आहे. चांगलं नाही, सगळीकडे तडे गेलेले आहेत. हे आता नाही, पहिलेपासून चालत आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? की जर आता असं काही दिसल तर खूप खिन्न होऊ नका. पण फक्त काय करा? प्रार्थना करा. आणि आताच नाही, हे पूर्वीपासून असं होत आलंय, ते होऊ नये म्हणून आपण बोध घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून एकमेकांच्या विरोधात जातील हे आजपासून नाही, त्या काळापासून चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हे आजपासून नाही, त्या काळापासून चालू आहे. प्रेज द लॉर्ड. पुढची साम्यता मी सांगल की प्रभूने त्यांना सांगितलं होतं काय घ्यायचं? वलांडण सण करायचं. काय करायचं? आणि कोकरू जाळायचं. आणि कोकरू काय करायचं? खायचं.
जसं ते वलांडन सण साजरा करायचे ह्या विश्वासाने का प्रभूने त्यांना मिसाच्या दास्यातून काय केलं, बाहेर काढलं. बेकमीर भाकरीचं सण ते वगैरे करायचे. त्याच प्रकारे आता आम्ही प्रभूमध्ये काय घेतो, प्रभू वचन. कारण ज्या प्रकारे वलांडन सणामध्ये त्या ठिकाणी ते कुकरू जाळतात, काय करतात, जाळतात. आणि कुकरू कसं खातात, कच्चं, म्हणजे जाळून. ते कसं खायचं, डायरेक्ट, समजतं ना, भाजून खायचं. सॉरी, कसं खायचं, भाजून. कुकरू कापायचं, जाळायचं आणि कसं खायचं, भाजून. तेच कुकरू आता आम्हासाठी कोण आहे, येशू. आणि मग ते कुकरू आम्ही कसं खातो, हां, प्रभू भोजन. कारण ती भाकर नाही, ते काय आहे, ख्रिस्त. म्हणून आपण म्हणतो की त्याला भाकर म्हणू नका, त्याला काय म्हणा, प्रेज द लॉर्ड. साम्यता आहे, काय आहे, साम्यता आहे. का तिथं ते कुकरू जाळून खायचे, भाजून खायचे, आम्ही ख्रिस्त शरीर घेतो. कारण देव योहानाच्या पुस्तकात म्हणतो माझं शरीर खा, माझं काय खा, शरीर खा. तर ही साम्यता आहे, ही काय आहे, साम्यता आहे. प्रेज द लॉर्ड. अजून एक मी सांगल का प्रभूंनी त्यांना आकाशातून काय दिलं रोज खायला, मानना. आता आम्हाला मानना काय आहे, म्हणून प्रभूच्या प्रार्थनेत मानला आमची रोजची भाकर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्यावेळेस तो मानना खाऊ घालायचा, कारण त्या मानण्याची गरज होती. आज आम्हाला वाटण्याचा मानना पाहिजे, म्हणून प्रभूच्या प्रार्थनेत म्हणतो का प्रार्थना करा आणि मी तुम्हाला वाटण्याचा मानना देत जाईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून काहीच फरक नाहीये, जे चाललंय ते ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. असं लिहिलंय. शेवटचं वचन उपदेशक काढू आपण, 3 अध्याय 15 वचन. जे काही आहे ते पूर्वीच झालेले आहे, जे काही आहे ते पूर्वीच झालेले आहे. म्हणजे जे चाललंय ते कधी झालंय, हा, पुन्हा पुढे वाचू. आणि जे व्हायचे आहे ते आधी झालेलेच आहे. हालेलुया. हे आपण जे पाहिलं आज आणि इस्रायल, आज आणि ही या वाचनाच्या आधारावर उपदेशक 3:15 काही चाललंय ते ऑलरेडी होऊन गेलंय आणि जे होणार आहे ते देखील झालेलं आहे. म्हणून त्याच्याद्वारे आम्ही बोध घेतला पाहिजे, कसं त्यांनी ते गमावलं, आम्ही ते गमावता कामा नाही. प्रेज द लॉर्ड.